गेली 100 वर्ष 3 पिढ्यांपासून 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांचे 500 स्क्वेअर फुटांच्या आलिशान 2 BHK घरात राहण्याचं स्वप्न अखेर सत्यात उतरलंय। अगदी थोड्याच वेळात माटुंगा पश्चिम इथे यशवंत नाट्य मंदिरात चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। पुनर्विकास प्रकल्पाद्वारे बीडीडी चाळीतील तब्बल 9689 रहिवाशांचं पुनर्वसन होणार आहे। पहिल्या टप्प्यातील 556 रहिवाशांना आज चावी मिळेल, तर डिसेंबरमध्ये 3989 घरं पूर्ण होणार आहेत। मुंबई बीडीडीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। बीडीडीच्या पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचा चावी वाटपाचा कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंना निमंत्रण आहे। पण आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर स्थानिक नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। स्थानिक खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, महेश सावंत यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे हे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, मात्र स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एकाच मंचावरती येण्याची शक्यता होती, मात्र आदित्य ठाकरेंनी उपस्थित न राहता ही शक्यता धुळीस मिळवली आहे। आदित्य ठाकरे यांना मंचावरती आसन व्यवस्था देण्यात आली असली तरी भाषणाची संधी नाकारण्यात आलेली आहे आणि म्हणून बीडीडीच्या चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात हा जरी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी सुद्धा ते या चावी वाटपाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहतील। महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प यावरून श्रेयवादाची लढाई या कार्यक्रमात पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।